होत नाही. कारण जर राजकारणामध्ये किंवा आपण महापुरुषाची जयंती कशी साजरी करतो, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, यांना काय प्रेरित असते? मग हे जर वारसा असेल, मागच्या आपण घरामध्ये मेघना दिदींचं उदाहरण घेऊ, ज्यावेळेस राजकारणामध्ये आणायचं तर सगळ्या समाजाच्या भिंती सोडून, भिंती तोडून एका महिलेला, एका मुलीला तुम्ही राजकारणामध्ये सुरुवात केली आणि त्याचं बीजारोपण केलं. आणि आज तो वटवृक्ष आज महाराष्ट्रामध्ये त्या राज्यमंत्री आहेत, जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, हे उगमस्थान, हे बीज रवण्याचं काम माता तुम्ही केलेलं आहे. खूप उदाहरणं आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही, आधीच कार्यक्रमाला वेळ झालाय. कारण काम एवढं मोठं आहे, खूप मोठं आहे. कारण कोणताही कार्यकर्ता गेला तो त्यांची खुशाली विचारणार, जेवण झालं का नाही, चहा द्या यांना. मी आता माझा जास्त संबंध नाही, बाई नाव खूप ऐकलेलं आहे परिवाराचं, बोर्डीकर परिवाराचं, पण माझा तुमचा 1.5 वर्षाचाच हा फार म्हणजे जवळचा संबंध आहे. कारण मी सोबत नव्हतो, पण तुमची कारकिर्दी, तुमचं राजकारणामधलं जे बोर्डीकर साहेबाचं जे सोबत राहणं, त्यांना साथ देणं, आपल्या मुली घडवणं आणि मुलीला शिक्षण त्या काळात देणं, म्हणजे मुलाप्रमाणे आपण ज्या सावित्रीबाईंनी जी वसा घालून दिलाय त्याचप्रमाणे आपण मुलींना शिकून त्यांच्या पायावर खंबीर उभं करून एक चांगल्या प्रकारे आपण वेल क्वालिफाईड जावाई निवडले. आणि त्यात तशाच न राहता त्यांच्यावर फार मोठा संस्कार, म्हणजे सर्वात मोठा जर संस्कार तुम्ही टाकला असाल तर ते फार महत्त्वाचं आहे. कारण आजकाल संस्कारिक माणसं, संस्कार फार कमी लोकात, म्हणजे फार ते ऐश्वर्य संपन्न आहेत, पण संस्कार कधीच, त्या कोणत्याच तुमच्या कन्या असतील त्या संस्कार कधीच विसरले नाहीत. म्हणून या ठिकाणी जे काय आमच्या संस्थेला जे गुणगौरव करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं ह्या सर्वांचं, त्याबद्दल मला फार या ठिकाणी आनंद होत आहे. समाजाचं देणं लागतो म्हणून आमच्या संस्थेने जे काही पुरस्कार असतात ते निवडायचे काम केलं, 5 वर्षापासून केलं आणि कुठंतरी त्याला स्फूर्ती देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणून एक छोटंसं उदाहरण सांगितलं, 2023 मध्ये एक बाईसाहेब रांगोळीवर सिलूमध्ये विधवा बाई होती रांगोळी काढणार, त्या बिचारीचे मिस्टर नवरा लागलेला होता, 4 मुली होत्या केल्या. मग 2023 मध्ये आम्ही त्यांचा गुणगौरव सत्कार ठेवला. अक्षरशः खोटं सांगत नाही, तर बिहानीची नसेल, बिहानीचे होते ते मोठे उद्योजक आहेत, पण या ठिकाणी त्यांनी 5 मिनिटाचं मनोगत व्यक्त केलं मंदाताई टोपेंनी की मी पण छोटी उद्योजक आहे, मी पण छोटी उद्योजक आहे. तुमचे बिहानीचे मोठे उद्योजक असतील, पण हे धाडस आणि त्यांना जे जिद्द, जे प्रेम, हे कोणी निर्माण करून दिलं असेल तर ते ह्या संस्थेने निर्माण करून दिलं की समाजामधली दरी जी मोठा उद्योजक या ठिकाणी सन्माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिदी उपस्थित झाल्यात, त्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. हे काम करत असताना खूप काही या ठिकाणी बोलायचं आहे, पण वेळ कमी आहे. बरंच या ठिकाणी काम पुढे आहे. मी या 4 दिवसामध्ये मुलाखती घेतल्या 2-2 मिनिटाच्या. ताई नैनाताई आहेत, भावनाताईची म्हणजे फार बिझी होत्या त्या, पण तरी म्हणलं नाही 2 मिनिटात आईबद्दल काय सांगावं, म्हणजे फार म्हणजे एवढी तळमळ, म्हणजे खरंच तुम्ही मी पुढे होऊन जाईन, मी लय मोठा नाही, पण जसे मुलं घडवतात तशाच तुम्ही 5 रत्न मुली घडवल्या बाईसाहेब. आणि त्या स्वतः कुटुंबासाठी नाही तर ते समाजसेवेसाठी, त्या भागातल्या क्षेत्रातल्या दिनदुबळ्याच्या गरजूंच्या सहकार्यासाठी त्या अहोरात्र काम करत आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये तर जे तुम्ही राजकारणामध्ये दिदी यायच्या अगोदर मी सांगितलं की बीज रवलं 12-15 वर्षाखाली, जे महापुरुषांना अभिप्रेत होतं, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे प्रेरित होतं स्त्री शिक्षण आणि स्त्रीला पुढाकार नेणं, हे आपण मेघना दिदींच्या रूपानं समाजसेवेसाठी, राजकारणासाठी आज त्यांना जी संधी दिली, खरंच त्या संधीचं सोनंसुद्धा त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावर या ठिकाणी आज तो त्या महाराष्ट्रभर भिंगरी घालून या ठिकाणी विकास कामं असतील, कोणाच्या अडीअडचणी असतील, ह्या सोडवण्याचं काम करतात. आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये महिन्या 2-2 महिने दिदीची भेट होत नाही, कारण व्यापच एवढा मोठा झाला.
एवढा मोठा व्याप झाला की 6-6 महिने 2-2 महिने भेट होत नाही, कारण व्याप फार मोठा झाला. खाते आपल्याकडे 5-5, 6-6 आहे. पण कुठंतरी आता वर्ष 1.5 वर्षानंतर मला वाटतंय थोडं कुटुंबाप्रमाणे सेलू तालुका असेल, जिंतूर तालुका असेल, थोडं बारकाईनं जे काय सर्व सहकारी असतील, जनता असेल, थोडं एक हप्त्यातला 1 दिवस सेलू, 1 दिवस, आता मी फार छोटा आहे तुम्हाला म्हणू शकत नाही, पण थोडा वेळ काढा. कारण लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या नक्कीच पूर्ण होतात. तुम्ही जे जे शब्द दिले ते या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी दिदीसुद्धा मनोगत व्यक्त करतात, म्हणून या ठिकाणी सर्वांनी आमच्या संस्थेचा, अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सन्मान स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्याचबरोबर यावर्षी आदर्श माता म्हणून आपण मीनाताईजी बाईसाहेब यांचा पुरस्कार करणार आहोत. ते फार आमच्यासाठी एक प्रेरक आहेत आणि खरंच कौतुक करावं किंवा स्तुती करावं ती 2 शब्दामध्ये किंवा अर्ध्या तासात होत नाही. त्यांचं कार्य फार एक 4 दशकं 5 दशकं काम आहे, फार मोठं काम आहे. म्हणून आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो आणि असंच त्यांच्याकडून काम करून घेवं, एवढंच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.